जेवण जोडी येणाऱ्या आताच कुठला मैदान असेल तिथे 100% येऊन 12 वाजताच नाव देणार. बरोबर आहे. ज्यांना फिरवायचे त्यांनी फिरवा, कारण की बरेच आणि फिरल्यानंतर मी एवढं सगळं गाडी मागून सुटणार एवढंच ह्या म्हणजे तुमची आठ असणार. कारण पूर आणि भुंगा कोणालाही वाटलं नव्हतं की आजचा हा क्षण येईल, काय बोलाल? क्षण म्हणजे अचानक घडून आलं आणि नियोजन पण आमचं लवकरच होईल. पप्पू शेट आहे त्याच्यामुळे कोणते जसं शुभम दादा आज या बाईटमध्ये आला, लवकरच लोकांना आता बघायला आवडेल की राहुल दादा आणि तुम्ही एक सोबत बाईट द्या. हाय जोडी पलते सैराट आणि भुंगा, तुमच्याकडून काय शुभेच्छा असेल? किती वर्ष गाजवावी आणि काय बोलतो? ही जोडी नेहमी अशीच पळत राहावी आणि कोणी गाडी फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये आणि अतिशय सुंदर असं स्पीड लागते. असंच स्पीड पूर्ण सीझनभर लागू दे आणि तसं मथुर मिळू 3 वर्ष पळाला तशीच ही गाडी 5 वर्ष पळलं. हीच मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता आपण ज्या क्षणाची वाट बघतो क्षण जोडलाय. A1 जोडीचं A1 दोन्ही गाडा मालक आहेत. A1 जोडी 3 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी पळालेली मथुर आणि महबूब, त्या गाडा मालकाचं आपण खूप अभिनंदन केलं राहुल दादांचं. पण आता A1 जोडी पळते भुंगा आणि सैराट. सर्वप्रथम आपण शुभम दादाची प्रतिक्रिया जाणून घ्या, काय बोला या A1 जोडीबद्दल? आत्ताची जोडी पळते आत्ताची जोडी म्हणजे भरपूर असा स्पीड आहे आणि जोडी दोन्ही साईडनी पळते. मेन गोष्ट ही आहे आणि दोन्ही नंदी आज फुल फॉर्ममध्ये आहेत. त्याच्यामुळे या गाडीबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. 18-20 शर्यती झाल्या. तुफान स्पीड लागतोय गाडीला आणि गाडीला हरवण्यासाठी भरपूर सारे कट रचले जातात, पण कोणाचं काही शिजत नाही. त्याच्यामुळे A1 जोडी अशीच पळत जावी एवढीच इच्छा आहे. बरोबर. खूप मोठ्या अनुभवामधून तुम्ही पण गेलेले आहेत. काही वर्षापूर्वी जी जोडी पळायची तुम्ही सांगितलं कुठेतरी कट करायचं रचले जातात. आता सर्वप्रथम म्हणजे जी मैदानामध्ये प्रेक्षक थांबतात ना बघण्याची, तुम्ही पण एवढा अनुभव घेतलेला आहे, या अनुभवाविषयी काय बोला जोडीत पळताना? जोडी म्हणजे एकदम तुफान स्पीड लागतोय. आज पण गाडी एकदम म्हणजे जोरातच पळाली आणि असा विषय आहे का गाडी जेव्हा खालून निघते तेव्हाच गाडी एकदम तुफान स्पीडने जाते. त्याच्यामुळे कोणतेच काय वाटत नाही म्हणजे. आणि प्रत्येक गाडीला गाडी अंतर देऊनच गुलाल घेते. असं काय कुठं पेंडिंग निकालाचा विषय ठेवला नाही गाडीने. बरोबर. आता शुभम दादा, आता जसं या इथं जागेवर बांधल्यात मथुर आणि भुंगा, कोणालाही वाटलं नव्हतं की आजचा हा क्षण येईल, काय बोलाल? क्षण म्हणजे अचानक घडून आलं आणि नियोजन पण आमचं लवकरच होईल. पप्पू शेट आहे त्याच्यामुळे कोणत्या गोष्टी टेन्शन नाही. आणि सुनील शेट आहे आमचं, नितेश दा मेन नितेश दाला माझं फोन असतं कायम. आणि आमची म्हणजे गाडी गेल्या वर्षीपासून चालले, आज पळे उद्या पळे, पण यावर्षी 100% लवकरच. बरोबर. चला शुभम दादाला आपण सोडूया, कारण कुठेतरी त्यांना पण मथुरला घेऊन जायचं आहे. आता या जोडीसाठी जी जोडी पळते सैराट आणि भुंगा, तुमच्याकडून काय शुभेच्छा असेल? किती वर्ष गाजवावी आणि काय बोलतो? ही जोडी नेहमी अशीच पळत राहावी आणि कोणी गाडी फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये आणि अतिशय सुंदर असं स्पीड लागते. असंच स्पीड पूर्ण सीझनभर लागू दे आणि तसं मथुर मिळू 3 वर्ष पळाला तशीच ही गाडी 5 वर्ष पळलं. हीच इच्छा आहे. बरोबर. चला शेठ, नमस्कार. नमस्कार. छान गाडी पुन्हा आज मैदान गाजवण्यासाठी इथं उसटण्याला पोहोचली होती आणि तिने गाजवलं सुद्धा मैदान, काय बोला? आनंद होतो. सर्वप्रथम तर उसटण्याच्या आयोजकांचं अभिनंदन करेल. सुंदर असं चांगले आयोजन केलं आणि गाडी पळाली आणि मैत्रीपूर्ण लढत झाली. संदीपभाई माळी यांचा हरण्या आणि उर्मिलाताई गायकवाड यांचा राजा, कंदूरचा दादांचा राजा, सुंदर अशी गाडी आणि भुंगा आणि सैराटने विजय प्राप्त केला. आनंद वाटतो. बरोबर. आता लोकांची पण मिलियन शेट अशी इच्छा असते की मोठ्या गाडीची लढत ना मोठ्या गाडीसोबतच व्हावा आणि ती कुठेतरी होत आहे. तशीच ॲक्च्युली मोठी गाडी असल्यामुळे मोठ्या गाड्याची लढत मोठी गाडी, कारण की प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे आणि तशीच लढत झाली आणि सुंदर अशी गाडी पळाली आणि भुंगानी सैराटने विजय प्राप्त केला. मला वाटतं कंदूरचा राजा, उर्मिलाताईंचा राजा, मला वाटतं भुंगा सैराट पण, भुंगा आणि राजा पण पळालेला आहे. चांगली गाडी पळाली होती. 2 नंबर पण केला होता चांगल्या मैदानामध्ये आणि सुंदर अशी गाडी पळाली होती. बरोबर. आज जिथं ही मैदानामध्ये गाडी कशी जमली ती सांगा ना. माझं मी नाव दिलं होतं आणि संदीपबाईंनी माझ्या नावावरती फिरवली होती आणि गाडी जमली आणि विजय प्राप्त. बरोबर. आता भाईंचं म्हणजे तुमच्या सोबत हात मिळवणी झाली का? कारण मी बघितले काही लढती तुमच्या झाल्या ना, तेव्हा तुम्ही भाईंच्या सोबत हात मिळवणी केली. नाही, भाईंचं आणि माझं काय वेगळं नाही आहे. आम्ही दोघं चांगले भावाभावासारखे आहेत आणि ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक आम्ही भाई नेहमी मार्गदर्शन करत असतात का आपला खेळ कसा झाला पाहिजे आणि आपण कसे राहिलो पाहिजे, त्या बैलगाडी क्षेत्र कसं आपला टिकलं पाहिजे, वाद झाले नाही पाहिजे. भाईचा अध्यक्ष म्हणून आणि एक सगळ्यांचा मोठा भाव म्हणून नेहमी मार्गदर्शन असतं. तसंच मार्गदर्शन मला पण असतं आणि तेच मार्गदर्शन घेऊन आम्ही सगळे शेठ झाले, मी झालो, आम्ही सगळेजण आणि आणखी काढा मालक त्यांचा आदर्श घेऊन आम्ही चालत असतो आणि तसंच बघतोय तुम्ही आज
मुंबईचा खेळ किती आनंदात चाललाय, किती प्रेमात चाललाय, तुम्ही बघतच असाल. बरोबर आहे. आता पहिले सुरुवातीला आम्ही शुभम दादाची थोडीशी बाईट घेतलेली आहे. म्हणजे हा क्षण पण तुम्ही जुळून आणला. बघा सुरेंद्र दादांनी एक शब्द दिला होता की लवकरच मथुर आणि भुंगा एकत्र पळतील, पण ते पळतील तेव्हा पळतील, पण आज तुम्ही सोबत येऊन एक बाईट देतात ते कुठेतरी ही पण अनुभवाची गोष्ट आहे. कसं आहे, आज मुंबईचा खेळ खूप चांगला चाललाय, आनंदाचा चाललाय आणि पप्पू शेटची खूप दिवसापासून इच्छा होती. आज पप्पू शेटनी असं वाटतं मला तर योग जुळून आणला आणि त्याच्या मनातली इच्छा होती भुंगा आणि मथुर एकत्र पळवायची. पळवलं नाही तरी पण ते एक दावणीला आले, त्याच्यामध्ये मी पण खूप आनंद आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या आता तुमच्या बाईट जे जे बघतील तसे भुंगा फॅन झाले, मथुर फॅन झाले, आनंद होईल आणि लवकरच त्याची पळण्याची पण लवकरच पप्पू शेट नियोजन करतील आणि पळण्याचा प्रयत्न करतील. बरोबर. आता मी कमेंटवाल्यांचा मुद्दा नाही घेत, पण वारंवार मी तेव्हा पण सांगायचो कमेंटवाल्यांना की तुम्ही कमेंट नका करू. हे गाडा मालक कधीही एक येतात आणि कधी भले विरोधात पण असतात, लगेच दुसऱ्या दिवशी पण एक होतात, पण आज तो दिसला समक्ष. काय बोला कमेंट्सवाल्यांचा आता काय, त्यांचा विषयच नका काढू, त्यांचा विषय न घेऊ, म्हणजे ते सांगतो वाल्यांच्यामुळे सगळ्या काही गोष्टी होतात. मी नेहमी सांगत असतो, पण मला आनंद आहे कारण की तुमच्यासारखे यूट्यूबर ह्या मुंबईमध्ये पाहिजेत. कारण की मी बघितलं आता 4 दिवसापूर्वी देवाभाई आपला वारला, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. मी नेहमी बाईट बघत असतो. कधी कधी आमच्या चुक्या तुमच्या बाईटमध्ये आम्ही सांगत असतो का बाबा आमचं हे झालं, आमचं तेच झालं. जनतेसमोर सगळ्यांसमोर तुम्ही पोचवण्याचं काम करता. तसंच आम्हाला म्हणजे एक ही घटना जी घडली ही प्रेक्षकांसमोर या सगळ्यांसमोर पोचवण्याचं एक साधन म्हणजे एक यूट्यूबर असतो. मी बघितलं तुम्ही वारंवार सांगत असता टेम्पोच्याबद्दल सांगत असता. आज मी स्वतः काल बाईट पण टाकली होती आणि आज मी स्वतः टेम्पोचे माझ्या मोबाईलमध्ये फोटो काढले होते का आणि जाऊन स्टेजवरती दिले होते. पण जे हरामखोर जे टेम्पोवाले होते, मी त्यांना हरामखोर का बोलतो कारण की मुख्य जनावराला तुमच्यामुळे मित्रांनो त्रास होतो. बघा आज त्या नंदीवरती काय प्रसंग आला आहे आणि त्या मालकावरती काय प्रसंग आला आहे त्याची जाण तुम्हाला नसेल, कारण की त्याची जाण तुम्हाला असती तर तुम्ही टेम्पो परत मधीत लावली नसती. तुम्हाला आज पण वेळ आहे मित्रांनो, तुमचे नंदी उतरवा. त्या नंदींवरती पण आम्ही खूप प्रेम करतो. तुमचे टेम्पो नंदी उतरल्यानंतर लांब न्या. ज्यांचा त्रास परत या बैलगाडा मालकांवरती झाला नाही पाहिजे, कारण की ही खंत मी आणि माझा भाऊ आणि माझे जे चाहता आमच्या सोबतची जी मित्रमंडळी त्यांना माहिती आहे. कारण की भुंगाला एवढा मार लागला होता, 1 ते 1.5 महिना भुंगाच्यावरती काय प्रसंग आला होता आणि आमच्यावरती काय प्रसंग आला होता. आम्ही त्याचं जिथे जातं उदाहरण आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या मैदानामध्ये परत मी सांगतो टेम्पोवाल्यांना, बघा मित्रांनो आज मी नंबर नेऊन कमिटीकडे देणार आहे, पण तुमच्या यूट्यूबमार्फत सांगतो का मी स्वतः तुमच्या गाडीची हवा काढेल. कारण की होणारा महादेवाच्या नंदीला ज्या मुख्या जनावरांवर तुमच्यामुळे जर त्रास होत असेल तर ही कुठेतरी चुकीची बात आहे. तुम्ही तुमचे नंदी उतरवा आणि बाजूला टेम्पो काढा. तुमची टेम्पो जर दिसली तर मी स्वतः हवा काढेल. त्याच्या पुढचा काय परिणाम होतील त्याचं उत्तर द्यायला मी समर्थ आहे. बरोबर. आता ज्यांनी कुणालनी गाडी पळवली, कारण त्याचं पण कौतुक व्हायला पाहिजे. 2 शब्दात काय बोला. कुणाल तर एकदम A1 गाडीचा A1 ड्रायव्हर झाला, कारण की तो टॉपचीच गाडी हाकलतो. कारण की कुणालचं पण चाललं होतं दादा जरा गाडी थोडी मागे येऊ दे, कारण की त्याला माहिती आहे गाडीला पुढे स्पीड किती लागतो आणि प्रेक्षकांना बघायला आनंद पण, कारण की शॉर्ट पल्ला असल्यामुळे थोडी गडबड होते. कुणालचं पण अभिनंदन करेल आणि पंकजचं पण अभिनंदन करेल. सगळे माझे सुट्टी मेकर, माझे सोबत असणारे सगळी मित्रमंडळी त्यांचं पण अभिनंदन करेल आणि त्यांच्या प्रयत्नाला त्यांच्या याला हा यश आहे खरा म्हणजे. बरोबर. आता शेवटचा प्रश्न घेतो, चला थांबूया आपण मुलाखत. जसं शुभम दादा आज या बाईटमध्ये आला, लवकरच लोकांना आता बघायला आवडेल की राहुल दादा आणि तुम्ही एक सोबत बाईट द्या. आहे ना, आता मी तेच बोललो ना मगाशी, पण पप्पू शेट आहेत, राहुल शेट नेहमी त्यांचं बोलणं होतं. दोघं ठरवतील कधी पळवायचं कधी काय नियोजन. आम्ही मैदानामध्ये नंदी घेऊन येणार आहेत आणि ते बघणार दोघांचं नियोजन आणि आनंद घेणार. कारण की संपूर्ण महाराष्ट्र त्या जोडीचा आनंद घेतं, त्याच्यामध्ये आम्हाला पण आनंद होईल या जोडीचा पळताना. बरोबर. आता लाडक्या जोडीचं पुन्हा कधी नियोजन होत आहे, तर प्रेक्षक कुठेतरी वाट बघतात ही जोडी कधी निघेल. येणाऱ्या लाडकी जोडी म्हणजे ही A1 जोडी येणाऱ्या आताच कुठलं मैदान असेल तिथे 100% येऊन 12 वाजता नाव देणार. बरोबर आहे. त्यांना फिरवायचे त्यांनी फिरवा, कारण की बरेच जण आणि फिरल्यानंतर मी एवढं सगळं गाडी मागून सुटणार एवढंच ह्या म्हणजे तुमची आठ असणार. कारण की पुढे पल्ला कमी असल्यामुळे, कारण की माझी गाडी खूप लांब येते थांबायला. कुठे गोष्टीला धडकून कुठे काय होऊन बैलाचा अपघात होऊ शकतो, म्हणून मी गाडी खालून सोडण्याचा प्रयत्न करतो. चला तुम्हाला शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी. धन्यवाद.